हे माझं छोटीशी तुम्हाला ओळख करून देते. तुम्ही तर रोजच मला पाहता, तरीसुद्धा मी हे आत्तापर्यंत जे काही काम करू शकले किंवा तुमच्यासमोर येते, त्याच्यामागं एक छोटीशी स्टोरी आहे. एक वेळेस असा कार्यक्रम असतो, म्हणजे 6 वर्षापूर्वी एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे आनंद गायकवाड सर हे बीडचे आणि त्यांनी मला खूप असं हँडिकॅप डे होता. खूप सारे बसले होते आणि त्याच्यामध्ये सरांनी मला सांगितलं, की "वैशाली उठ आणि 2 शब्द बोल." आता त्यावेळेस त्याच्या अगोदर जे काही आपलं हे डेली रुटीन असतं, घर सांभाळणं, मुलं सांभाळणं, हे आपल्याला एक्सपिरियन्स नसताना आपण करू शकतो. पण ज्यावेळेस तुम्हाला स्टेज परफॉर्मन्ससाठी बोलवतात ना, त्यावेळेस माइंड एकदम ब्लँक होऊन जातं. अरे बापरे! हे कोणतं आता पाप माझ्याकडून होतंय काय? असा विचार आपल्यात येतो. म्हणजे आपण इझिली लाईफ जगू शकतो, पण काहीतरी युनिक करायचं म्हटलं की आपलं माइंड तयारच होत नाही. तर त्यावेळेस मला सर म्हटले, की "वैशाली ये आणि 2 शब्द बोल." पण त्याच्यात असं एक गोष्ट होती, की एक चिठ्ठ्या केलेल्या होत्या आणि त्या चिठ्ठीमध्ये प्रत्येकाला वेगवेगळे शब्द होते आणि त्या शब्दावरती फक्त 1 मिनिटं बोलायचं होतं. तर मी म्हटलं असं मनात विचार केला, अरे मी ह्या सगळ्यांमध्ये थोडी हुशार अशी वाटते आणि मीच जर काही बोलली नाही 2 शब्द पण, तर सरांना असं वाटेल, की अरे यार वैशालीने बोलायला पाहिजे होतं. सरांना वाईट वाटेल. सरांचा विश्वास आहे माझ्यावरती, की वैशाली बऱ्यापैकी बोलते. थोडी डेअरिंगबाज मुलगी वाटते तर बोलेल नक्की. असं म्हणून सरांनी मला सांगितलं. आता मी उठले. फर्स्ट टाईमच उठले कारण समोर माझ्या 300-400 पब्लिक बसलेलं होतं. सगळे हँडिकॅपच बसलेले होते कारण तो दिवस, तो प्रोग्रामच हँडिकॅपचा सगळ्यांचा आमचा होता. तर त्याच्यामध्ये आता मी उठल्याच्या नंतर मला लक्षात यायला लागलं, काहीतरी माझ्या शरीरात चेंज व्हायला लागलं. म्हणजे असं थरथर होतात ना आपल्याला भीती वाटल्यावर, तसं व्हायला लागलं होतं. तरीसुद्धा मी त्या भरणीत हात घातला, एक चिठ्ठी काढली आणि त्या चिठ्ठीत लिहिलं होतं कॉन्फिडन्स. आता मी सगळ्यांकडे पाहायला लागले. आता हा कॉन्फिडन्स शब्द तर त्यावेळेस लगेच क्लिक झाला आणि मी बोलायला लागले. म्हणजे मी असं माझ्या स्वतःचं जे अपमान झालाय ना, ते मला लगेच आठवलं. तुमच्यात कॉन्फिडन्स कसा बिल्ड होतो ह्याच्याविषयी बोलायचं होतं. तर मला लगेच क्लिक झालं, की अरे माझं खूप ठिकाणी अपमान इतका झाला की ऑटोमॅटिक माझ्यात कॉन्फिडन्स वाढला. मी लगेच बोलायला लागले, की हा कॉन्फिडन्स गोष्ट आहे ना, जास्तीत जास्त अपंग व्यक्तीमध्ये जास्त का असतो? तर मी म्हटलं, की त्याचं एक सिक्रेट आहे. म्हणजे काय होतं, अपंग व्यक्ती हा कुणाच्या आवडीचा नसतो. सगळे येतात आता त्याला वेगवेगळ्या शब्दांनी बोलत असतात. एखादा हात कमी असेल तर आता तुम्हाला माहीत नाही तो शब्द काय असेल, तर त्याला दुसरे आपले रिलेटिव्हज आपल्या जवळचे म्हणतात, "ए खुरपी बाजूला हो." एखाद्याला पाय नसेल, त्याला म्हणतात, "ए लंगड्या बाजूला हो." हे जे शब्द आहेत ना, ते माइंडला खूप त्रास करतात हो. पण ते त्या व्यक्तींना नाही कळत. ते हसत-हसत बोलून जातात. पण ह्याचं त्रास जरी झाला, नावं जरी ठेवलं, समोरच्याला एखादा मूकबधीर असतो, एखादा आंधळा असतो, त्याला वेगवेगळ्या नावाने सहज बोललं जातं. तो पण नाव असतं आणि बोललं जातं. आणि हा जो अपमान असतो ना, तो इतका सहन केलेला असतो किंवा सहज आता जरी हँडिकॅप असेल, तर मन ऐकत नाही ना. तर मनाला असं वाटतं आपण जर मामाच्या ठिकाणी गावाला गेलोय, आता आपल्या घरचे तर आपल्याला सगळे ओळखतात. आपल्याला कोणती गोष्ट शिकायची म्हटली की नाही शिकून देत. समजा आपण मामाच्या ठिकाणी गेलो आणि तिथं सायकल उभा असेल, तर त्या व्यक्तीला असं वाटतं की अरे यार, ही सायकल आहे, मला थोडी-थोडी शिकवली, मामाने शिकवली, मामाच्या मुलांनी शिकवली, तर मला ती येईल. असं म्हणून ते ज्यावेळेस मामाच्या मुलाच्या सायकलीला हात लावायला जातो, जे कोणी हँडिकॅप आहे ते, तर त्यातले लगेच बाजूला, "ए सर बाजूला, त्याला एक तर हाताचा हात नाहीये, पडला-बिडला तर आमच्यावर येईल, तो पाहुण्याचा मुलगा आहे, साईडला होऊन बस." हे जे असतं ना, की प्रत्येक वेळेस साईटला हो. हां, ठीक आहे. हे नाही, नाही. मला असं वाटतं की अरे यार, कुणीतरी असं देव होऊन यावं आणि मलाही ना ही गोष्ट शिकवून द्यावं. म्हणजे त्या व्यक्तीला इतकं शिकायचं असतं ना, का कुणास ठाऊक त्याला का शिकायचं असतं. चांगले व्यक्ती असतात ना, त्यांना शिकण्याचा एक काळच असतो. पण ह्या हँडिकॅप व्यक्तींच्या हृदयात कोणतं असं सिस्टम बसवलेली असते, त्यांना शिकायचंच असतं. तर ते काही सायकलीला हात लावून नाही देत. तिथं 2 महिने उन्हाळ्याचे असतात. तिथं त्याला असं वाटतं मी ही गोष्ट शिकेन, ती गोष्ट शिकेन आणि ज्यावेळेस माझी स्कूल टाईम चालू होईल ना नंतर, तर मी आवर्जून माझ्या फ्रेंडला सांगेन, मी मामाच्या इथं गेल्यावर ही गोष्ट शिकली. पण हे कधी होतच नाही हो त्या व्यक्तीचं. म्हणजे मी ज्यावेळेस कॉन्फिडन्सनी स्पीच देत होते, तर हेच सांगितलं, की हँडिकॅप व्यक्तीला आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढण्यासाठी जास्त काहीच करावं लागत नाही. त्याचा इतकं त्याला ब्लेम केलेलं असतं सगळ्यांनी, त्याला ऑटोमॅटिक ते जे पाणीचं प्रेशर असं खाली दाबून ज्यावेळेस श्वास घ्यायला वर येतो ना, तसा हा हँडिकॅप व्यक्ती सगळ्यांचे बोलणे खाऊन स्वतःला उभा करतो ना, त्यावेळेस तो कॉन्फिडन्सनी नक्कीच उभा. मी ज्यावेळेस असे हे 1 मिनिटाचं स्पीच बोलले, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि मला खूप बरं वाटलं, की अरे यार, मी छान बोलू शकते. आणि मग मी खाली बसले, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. नंबर झाले होते सगळ्यांचे आणि त्यावेळेस माझा म्हणजे 2018 साली हे स्पीच दिलं होतं मी 1 मिनिटाचं आणि मग त्यावेळेस माझा पहिला नंबर आला होता आणि मला छोटंसं पॅकेटमध्ये हे दिलं, बक्षीस दिलं होतं. मला हार घातला होता. एक गुलाब असं गुच्छ दिला होता फुलांचा. म्हणजे ते झालं माझं फर्स्ट टाईम. म्हणजे मी ज्यावेळेस आता कॅमेऱ्याच्या समोर तुमच्यासमोर बोलते, तर ह्याचं रिझन आहे 2018चं.
की त्यावेळेस मला सगळ्यांच्या समोर सरांनी 2 मिनिटासाठी उभा केलं होतं आणि त्यावेळेस तो एक्सपिरियन्स सांगितला होता की कॉन्फिडन्स काय आहे. आणि आत्ता मी तो फील करते की कॉन्फिडन्स गोष्ट ही आहे की तुम्ही ज्यावेळेस बेधडक बोलायला लागतात, मनातल्या गोष्टी सांगायला लागतात, त्यावेळेस नक्कीच तुम्ही छानपैकी स्वतःवर बिलीव्ह करत असतात, स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड करत असतात. तर अशा प्रकारे माझा तर कॉन्फिडन्स बिल्ड झाला. तुमच्यावर असं कधी नंबर आलाय का? तुम्हाला खूप भीती वाटली आणि त्यावेळेस तुम्हाला बोलायसाठी उभा केलं, तर असं कधी काही फजिती झाली असेल आणि त्याच्यानंतर खूप छान तयार झाला, असं काही युनिक तुमच्याबरोबर झालं असेल पास्टमध्ये, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा. तर वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.